नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण जो नवीन पोर्शन आलेला आहे 7वी स्कॉलरशिपचा नवीन अभ्यासक्रमावर आधारित त्याचं नवनीत हे पुस्तक सोडवायला घेणार आहोत. आता पुन्हा पहिल्यासारखंच पुन्हा सुरुवातीला आमच्या वेळेस जसं होतं ना की इयत्ता 7वी आणि 4थीला स्कॉलरशिप होते तशीच पुन्हा चालू होणार आहे. आता 8वी आणि 5वीला स्कॉलरशिप राहणार नाही. एवढ्याच वर्षी 8वी आणि 5वीला स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची आहे शिष्यवृत्तीची. पुढच्या वर्षीपासून 7वी आणि 4थी. पुढच्या वर्षी म्हणजे याच एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये 4थी आणि 7वीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर आपण आजपासून चालू करणार आहोत नवीन सिलेबस 7वीचा नवीन सिलेबस चालू करतोय. नवीन अभ्यासक्रमावर आधारित नवनीतचं पुस्तक घेणार मी आहे सुरुवातीला सोडवायला. कोणतं घेणार आहे? नवनीतचं झालं की तोपर्यंत मार्गदर्शिका येतच आहे गव्हर्नमेंटचं, म्हणजे आपल्या परीक्षा पुणे बोर्डाचं. मग ते मार्गदर्शिका पण घेणार आहोत आपण. मागच्या वर्षी आपण मार्गदर्शिका पूर्ण सोडवली, 8वीची सोडवली होती, हो की नाही. आता या वर्षी आपण 7वीची मार्गदर्शिका पण घेणार आहोत, 5वीची पण घेणार आहोत. पण तोपर्यंत आपण आता नवनीत हा सिलेबस पूर्ण संपवून टाकणार आहोत पटापट. तर आजपासून सुरू करूयात आपण नवनीतचा पहिला लेसन. चालू करते मी गणित या विषयापासून. माझा आवडीचा विषय आहे गणित. चॅलेंजिंग असतं, खूप छान असतं पहा, आणि सोपं आहे खूप, वर्गाच्या अभ्यासाला रिलेटेड असतं. ठीक आहे. तर पहिला आहे घटक पहिल्यामध्ये संख्याज्ञान. संख्याज्ञानमध्ये पहा आपल्याला काय काय पाहायचं आहे. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोड संख्या, त्रिकोणी संख्या, संयुक्त आणि रोमन. आता तुमचा जो सध्या शाळेचा अभ्यास आहे तो शक्यतो बऱ्याच मुलांचा सेमी असतो. काय असतो? बऱ्याच मुलांचा सेमी. पण परीक्षा मात्र तुमची मराठी मीडियममध्ये फॉर्म भरले जातात. परीक्षेच्या वेळेस या साईडला मराठी क्वेश्चन असतात, तर या साईडला इंग्लिश क्वेश्चन असतात. तेच क्वेश्चन असतात. हा जो क्वेश्चन असतो तोच ट्रान्सलेट केलेला इंग्लिशमधून असतो. त्यामुळे तुम्ही दोन्हीकडे वाचू शकता. ठीक आहे. तर मी समसंख्या वगैरे जे आहे शब्द यांना 100% प्रयत्न करणार आहे की इंग्लिश शब्द वापरेल, काही मराठी पण वापरेल, दोन्हीमध्ये वापरायचा प्रयत्न करेल की तुमचं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करतो आहे तर पहिल्या लेसनचे जे अभ्यासाचे मुद्दे आहेत आपले, की काय काय माहीत असावं ह्या टॉपिक सोडवण्यासाठी, कोणते कोणते नियम माहिती असावे ते सुरू करूया आहेत. पहिला आहे समसंख्या. समसंख्येला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इव्हन नंबर्स. काय म्हणतात? इव्हन नंबर्स. इव्हन नंबर्स आपण 5वी पासून शिकत आलो आहेत की ज्या संख्येला 2ने निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो. पूर्ण म्हणजे काय? बाकी शून्य राहते. रिमाइंडर किती पाहिजे आपला? 0. तेव्हा आपण त्या संख्येला काय म्हणतो? समसंख्या. दोन्ही भाग जाणाऱ्या, द नंबर विच इज डिवायडेड बाय 2 अँड रिमाइंडर इज 0. ओके. एकच स्थानी काय काय असतं? 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी, युनिट प्लेसला जर असेल तर त्या संख्येला आपण म्हणतो इव्हन नंबर, समसंख्या. आणि सर्वात लहान समनैसर्गिक संख्या कोणती आहे? 2. स्मॉलेस्ट इव्हन नंबर इज 2. ठीक आहे. आता पाहूयात पुढचं. विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काही ज्या सम नाहीत, ज्या उरतात सम सोडून, त्यांना विषम संख्या म्हणायचं. इंग्लिशमध्ये त्यांना म्हणायचं आहे आपल्याला ऑड नंबर्स. 2ने भागले की रिमाइंडर किती उरतो? 1. आणि त्यांच्या एकक स्थानी कोण असतो? 1 युनिट प्लेसला असतो. त्यांच्या 1, 3, 5, 7, 9 हे असतं त्यांच्या युनिट प्लेसला, एकक स्थानी. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. ठीक आहे. आता पाहायचंय क्रमवार समसंख्यांच्या 2च्या पटीत वाढत जातात. बरोबर आहे. 2, 2, 2नी जर वाढवल्या तर त्या काय येतात? समसंख्या येतात. आणि विषम संख्येमध्ये पण जर 2, 2 टाकत गेले तर त्या विषम संख्या असतात. 2त 2 टाकले 4, 4, 2 वाढवले, 2नी वाढवले, 2नी वाढवले, 2नी वाढवले, विषम. आणि समसंख्येमध्ये पण 2, 2चा गॅप असतो. पायाचं विषम संख्या 2, 2नी वाढत जातात. 3 क्रमवार समसंख्येत आणि विषम संख्येत 4चा फरक असतो. घेतली 12, 8, 10, 12 घेतल्या, पहा यांची वजाबाकी किती आली? 4. विषम संख्या 11, 13, 15 घेतल्या, 15तून 11 गेले 4. ठीक आहे.
तीन संख्यांमध्ये 4चा फरक, 4 संख्यांमध्ये 6चा फरक. पुढचं पॉइंट, कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. तुम्हाला हा नियम जर नाही आठवले तर काय करायचं, पट्ट दिशी एक छोटीशी संख्या घेऊन बघायची. कोणती पाहिजे आपल्याला, दोन विषम संख्या घ्यायचं. पटकन 3 आणि 5 घेतला, 1 आणि 3 घेतला, बेरीज केली, सम आली. म्हणजे दोन विषम संख्यांची बेरीज सम असते. पाठ करायची गरज नाही. तुम्ही छोटंसं कॅल्क्युलेशन पण फास्ट मनामध्ये करू शकताय. आणि त्यांचा गुणाकार 3 आणि 5 15 हा विषम संख्या असतो. एखाद्या समसंख्येला विषम संख्येने भागल्यास व निःशेष भाग जात असल्यास येणारा भागाकार ही समसंख्या. काय फोन येतोय सारखा सारखा. एखाद्या समसंख्येला विषम संख्येने भागल्यास व निःशेष भाग जात असल्यास येणारा भागाकार ही समसंख्या असते. आता पहा, पहिलं घेतलंय 12. 12 ही कोण आहे, समसंख्या. तर भागलंय कोणी, विषम संख्येने. उत्तर काय आलं, समसंख्या असते. ह्या गोष्टी पाठ नसल्या तरी चालतील, डोक्यात बसतात एकच. पण नाही बसल्या तर पट्ट दिशी छोटंसं उदाहरण घ्यायचं. आता समसंख्या घ्यायची 6, त्याला विषमने भागितलं 3, उत्तर आलं 2, समसंख्या आली. असं करायचं, काय घाबरायचं नाही. दोन विषम संख्यांचा भागाकार बाकी पूर्ण आली, निःशेष आला, 0 आली, तर ती विषम संख्या असते. घ्यायचं, दोन विषम संख्या घ्यायच्यात, कोणत्या पण घ्या. 9 भागिले 3, मोठ्या मोठ्या घ्यायच्या नाही. एक्झाम्पलसाठी छोट्या घ्यायच्या, कन्फ्युजन होत नाही, पुन्हा पाडेपाठ नाही, ते भानगड होत नाही. किती उत्तर आलं, 3 विषम संख्या आली. 12 भागिले एखादी विषम संख्या घेतली 3, उत्तर केलं. दोन विषम संख्याचा निःशेष आहे, सॉरी ही सम झाली ना, इथे घ्यायच्या 15. दोन्ही विषम विषम घ्यायच्यात, दोन्ही विषम घेतल्या तर उत्तर आलं 5. म्हणजे दोन विषम संख्यांचा भागाकार विषम असतो आणि समसंख्येला विषम संख्येने भागल्यास येणारा भागाकार सम असतो. पुढचं पाहूयात, मूळ संख्या. आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या मी तुम्हाला एकाच वेळी कन्सेप्ट समजून देणार आहे. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. पहा, मी असं शिकवत असते माझ्या ऑफलाईनला की जे मुलं फक्त शाळेत आणि घरी एवढेच सापडतात त्यांना म्हणायचं मूळ संख्या. शाळा म्हणजे काय, एक, आणि घर म्हणजे काय, स्वतः. ठीक आहे, तिथं सापडतात त्यांना मूळ संख्या म्हणायचं. आणि जे मुलं वडापावच्या गाडीवर सापडतील, गार्डनमध्ये सापडतील, खेळामध्ये सापडतील, एखाद्या नाटक करताना सापडतील, एखाद्याच्या हातात कला असतात, कोणी गाणे म्हणणार असतात, त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. ते सगळीकडे असतात, मित्राच्या घरी असतात, मित्राच्या पार्टीला असतात, गल्लीत बसतात, काका कुकडं जातात, त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. पण जे मुलं फक्त घर अभ्यास, घर शाळा त्यांना म्हणायचं मूळ संख्या. ठीक आहे. आता पहा, एकही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळही नाही आणि संयुक्त नाही. मूळ संख्येचे दोनच विभाजक असतात. कोण कोण, शाळा आणि घर, म्हणजे ती स्वतः आणि एक, ह्या दोनच त्यांचे विभाजक असतात. आता फोनच येतोय सारखा. बरं, आता पुढे पहा, मूळ संख्या 1 ते 10 मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या, ह्या 2, 3, 5, 7 तुमचे पाठ असतील शक्यतो, कारण तुम्ही 5वीला स्कॉलरशिपला बसलेले असताल. यावेळेस तुम्हाला 7वीला स्कॉलरशिप आहे. नसतील तर पाठ करून घ्या. 1 ते 7 तुम्हाला छोटी ट्रिक सांगते. रोज काय करायचं, समासामध्ये मूळ संख्या लिहित राहायच्या. 2-3 दिवस 1 ते 10 मधल्या लिहा, नंतर मग 11 ते 20 मधल्या लिहा, मग 21 ते 30 मधल्या लिहा. अशा रोज लिहित गेलं ना की पाठ होतात. किंवा काढण्यासाठी तुम्हाला काय हवंय, डिव्हिजिबल टेस्ट माहिती पाहिजेत, म्हणजे मराठीत म्हणतात विभाज्यतेच्या कसोट्या. दिलेला नंबर आहे, त्याने 2नी भागून बघायचं, 3नी पाहायचं, 4नी पाहायचं, 5नी पाहायचं, कशानेच भागना गेला, मूळ संख्या. पण एवढा वेळ जाण्यापेक्षा ह्या पाठच करून टाकायच्या. तर त्या 1 ते 50 पर्यंत किती असतात, पहिल्या 1 ते 50 पर्यंत 15 असतात. 1 ते 50 पर्यंत 15 आणि एवढ्या भागामध्ये 10 असतात. 50 ते 100, 50 ते 100 किती असतात, खोटं पडले ते, इथे असतात 51 पासून ते याच्यामध्ये 10 असतात. ठीक आहे, पहिल्या 15, नंतर 10, 1 ते 100 मध्ये टोटल असतात 25. तर यांनी इथे काय केलं, यांची बेरीज वगैरे पण करून दिली. हे पाठ करायची गरज नाही, इतकं पाठ होणार पण नाही. फक्त मूळ संख्या पाठ करून घ्या
आणि त्याच्यामध्ये किती आहेत हे तुम्ही मोजू शकतात. हे पण पाठ करायची गरज नाही किती आहेत काय, ते ओघाने होत जातं. त्यांची बेरीज वगैरे आली तर ते बेरीज करायची आपण. काय तेवढे कष्ट घ्यायचे, तेवढा स्पीड ठेवायचा आपलं, ते एवढं पाठ होत नसतं आपलं. टोटल 1060. आता मूळ संख्यांची वैशिष्ट्ये पाहिजेत. मूळ संख्यांची वैशिष्ट्ये, 2 ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे. म्हणजे थोडक्यात सांगते, सममूळ संख्या 1 आणि 1च आहे. ती पण कोण तर 2. एकच सममूळ संख्या आहे ती 2. बाकी सगळ्या विषम संख्याचं मूळ असतात. मूळ संख्या ह्या विषमच असतात असं, ठीक आहे. 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे, कारण 1 हा कशातच येत नाही, ना संयुक्त ना मूळ. तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं आहे, मूळ संख्येला म्हणायचं आहे प्राईम आणि संयुक्त संख्येला म्हणायचं आहे कंपोजिट. काय म्हणायचं आहे? कंपोजिट नंबर्स, प्राईम नंबर्स. 101 ही 3 अंकी सर्वात लहान आहे. 957 ही सर्वात मोठी मूळ संख्या आहे, ठीक आहे. 11 ते 100 मध्ये एकूण 9 मूळ संख्या आहेत आणि त्यांची बदल केली, अंकांची बदल केली तर त्या किती, तर ती मिळणारी संख्या मूळच असते. उलटा पालटा केला तरी मग पहा, 11ची उलटा पालटी करा, एकक स्थान दशकला केला 11च येणार. हे कोण येतं? 31 ही मूळ संख्या आहे. 17 उलटा पालटा केला 71 येणार, मूळ संख्या आहे. 37 उलट केलं काय ना 73 ही मूळ संख्या येते, ठीक आहे. आणि 79 उलटी केली तर 97 येते. म्हणजे अशा 9 मूळ संख्या आहेत की ज्या 2 अंकांची अदलाबदल केली की तीच पुन्हा मूळ संख्याच येते. मूळ संख्या अशा आहेत त्या की त्यांची अंकांची अदलाबदल केली की पुन्हा उत्तर जे येतं ते मूळ संख्याच येते. इथं 11 ते 100 म्हटलं काय किंवा 1 ते 100 म्हटलं काय, कारण पहिल्या ह्याच्यामध्ये 2 अंकी नंबरच नाहीत कोणते, ठीक आहे. ते आपण किती असणार आहेत? 9च असणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9, ठीक आहे. पुढचा 101 ते 200 मध्ये एकूण 21 मूळ संख्या आहेत. त्या खाली दिल्या आहेत त्या वाचून घ्या तुम्ही. संयुक्त संख्या म्हणजे काय, तर कंपोजिट नंबर्स. 1 पेक्षा मोठ्या अशा ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त म्हणायचं. जे प्राईम नंबर नाही ते कंपोजिट मध्ये येतात. एकही मूळ संख्या ही नाही, तसेच संयुक्त संख्या ही नाही. उदाहरणार्थ 4 6 98 99, ठीक आहे. ह्या मूळ संख्या नाहीत, म्हणजे ह्या कोणत्या असणार आहेत? या आहेत संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. त्यांची वैशिष्ट्ये पहा काय. आता हे किती आहेत? 74 कशा पहा, मूळ संख्या 25, एक ही संख्या कशातच नाही, म्हणजे हे झाले 26 आणि 100 मधून 26 गेले, उरले 74. म्हणून संयुक्त संख्या किती आहेत? कंपोजिट नंबर 74 1 to 100 मध्ये. 4 ही सर्वात लहान धन संयुक्त असणारे, बरोबर आहे. 1 तर घ्यायचीच नाही कशामध्येच. 2 ही मूळ संख्या आहे. 3 ही पण मूळ संख्या आहे, म्हणजे सगळ्यात पहिली कोण येणार आहे? 4 ही संयुक्त संख्या आहे. 9 ही सर्वात लहान धन विषम, ओके, ही विषम संख्या आहे. 4 गेला इथे, 5 इकडे येतो, 6 धन विषम, ह्यांना विषम पाहिजे. 6 सम मध्ये येते, 7 मूळ मध्ये येते, 8 सम मध्ये येते. म्हणून 9 ही काय आहे? सर्वात लहान विषम संख्या, लहान धन विषम संख्या. हो. नंतर पाहायचंय 10 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या आहे, बरोबर आहे. 15 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या, विषम संख्या. ही सम आहे, ही विषम आहे. तुम्ही काढू शकता आणि 2-3 वेळा पावाचा पाठ होऊन जाईल. समजलं ना की पाठ करायची गरज पडत नाही. आणि गणितामध्ये पाठांतर नाही करायचंय, गणितामध्ये आपल्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे, समजलं पाहिजे, समजणं महत्वाचं आहे. जोड मूळ संख्या. आता जोड मूळ संख्या पहा, आपण ट्विन्स म्हणतो ना, ट्विन्स हे काय असतात? एका नाळीला जोडलेले असतात, हो की नाही. म्हणजे इथे ट्विन्स म्हणजे मूळ संख्या, त्या ट्विन प्राईम नंबर. त्यांना इंग्लिशमध्ये जोड मूळ संख्येला इंग्लिशमध्ये काय कोप्राईम म्हणतात, ठीक आहे. हो, नाही, सहमूळ म्हणजे कोप्राईम आणि ट्विन प्राईम. 1 ते 100 मध्ये पहा, आता जर आपण 3 आणि 5 घेतला, 3 आणि 5 कोणाने जोडलेला आहे? 4ने जोडलेला आहे. 5 आणि 7 कोणाने जोडलेला आहे? 6ने जोडलेला आहे. 11 आणि 13 कोणी जोडलेला आहे?
12. म्हणजे एखाद्या संख्येच्या इकडे आणि इकडे जर मूळ संख्या असेल तर त्यांना काय म्हणायचं? जोड मूळ संख्या. सहमूळ संख्या. सहमूळ संख्येमध्ये काय असतं? त्यांचे जर विभाजक काढले आपण तर त्यांचा 2 किंवा अधिक संख्यांना एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो. त्यांना सहमूळ किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. कोप्राईम म्हणतात इंग्लिशमध्ये. 15 16 15चे जर मी विभाजक काढले ते काय येतात पहा. 15चे येतात 1 3 5 आणि 15. 16चे येतात 1 2 3 नाही येत, 4च्या पाड्यामध्ये येतात, 5 नाही येत, 6 नाही येत, 8 येतो आणि नंतर 16. कॉमन कोण रे? कॉमन फक्त त्यांचा एकच असतो. त्यांना म्हणायचं आहे सहमूळ संख्या, कोप्राईम नंबर्स. ठीक आहे. आता हे पाठ करून घ्या तुम्ही. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 1 ते 55 आहे. हे सोपं, हे छान आहे. हे आपल्याला हवंय, माहितीच हवंय. आता पहा 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक असं 10 पर्यंत केलं तर ती किती येते? 55. हे माहिती हवं आहे, ते करत बसायचं नाही. हे छोटे छोटे डॉट्स आहेत ना, आपलं मोठे मोठे उदाहरण सोडवताना कामाला येणार आहेत. 1 ते 10 पर्यंतच्या फक्त समसंख्यांची बेरीज 30 आहे आणि विषमची बेरीज आहे 25. 25 आणि 30 55. मग आता कोणत्याही दशकातील बेरीज आपल्याला पटकन लिहिता येते. उदाहरण जर आलं 51 ते 60 यांची बेरीज लिहा. 51 ते 60 मध्ये 50 किती वेळा येणार आहे? 50 10 वेळा येणार आहे. 50 अधिक 1 50 51 52 53 54 55 56. ओके. आणि वरचा 1 2 3 4 यांची बेरीज आपल्याला माहिती किती आहे. त्यांची बेरीज आपण पाठ केली 55. किती आलं उत्तर मग? 555. पुढचं पेज. समसंख्यांची बेरीज किती होती? 30. आणि समसंख्या किती येतात? 5 येतात. मग 50ला फक्त 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि 30 मिळवायचा 280. इथे 51 आहे म्हणून आपण 50 घेतले. तर 60 असते तर आपण 60 घेतले असते. 61 ते 70 असतं 60 घेतले असते. 81 पासून तर 70 असतं ते 80 घेतले असते. सोपं आहे. विषम संख्यांची बेरीज किती आहे? 25. मग 250 5 वेळा 50 येणार आहे. कोणत्या कोणत्या येणार आहे? 51 53 55 57 आणि 59. ठीक आहे. 1 2 काय राहिलं का आपला? 1 3 5 7 9. ओके. 1 2 3 1 2 3 4 5 काय ते राहिलं का? 1 2 3 4 5. ओके. 5 वेळा झालेत बरोबर. ठीक आहे. म्हणून हे 50 गुणले 5 आणि त्यांची बेरीज किती असते? ह्या 1 2 3 4 5 ची शेवटच्या ती असते 25 म्हणून 275 उत्तर येणार आहे. हे झालं. आता पहा 831 ते 840 या दशकातील संख्यांची बेरीज त्यांनी शिकवलेले आपल्या छान छान शिकवलेत. पहा 830 गुणिले 10 करायचं बरोबर. त्याच्यामध्ये 55 मिळवायचे. त्यांनी एक टीप दिली आहे. 1 पासून तर n पर्यंतच्या संख्यांची बेरीज काय असते पहा. n म्हणजे काय? ही सुरुवातीची संख्या घ्यायची. त्यांनी सांगितलं 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज 20 कंसामध्ये 20 अधिक 1 भागिले 2 बेक बे 10 हे झाले 21 गुणिले 10 बरोबर 210. पण इथं सुरुवातीला एकच हवाय. त्याच वेळेस ही ट्रिक वापरायची असते. क्रमवार सर्व समसंख्यांची बेरीज विचारली. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 आणि त्यात समसंख्या किती असतील त्या संख्येने त्यांना गुणायचं आहे. समसंख्यांची संख्या. विषम संख्येला पण तेच करायचं आहे. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या त्याच्यामध्ये किती येतील तेवढ्या. सपोज 51 ते 60 असेल त्याच्यामध्ये किती येतात? 5 येतात. 5 सम आणि 5 विषम. तसं पुढचं दिलेल्या विषम संख्येनंतरची x समसंख्या विषम काढायची असेल तर दिलेली विषम संख्या अधिक 2x. काय 2x का करायचा? तर प्रत्येक 2 विषम संख्येमध्ये 2 2चा गॅप असतो ना, 2 2 वाढते म्हणून. तसंच विषम संख्येनंतरची येणारी x समसंख्या काढायची असेल दिलेली विषम संख्या 2x वजा 1. कारण समनंतर लगेच विषम द्यायची ना, म्हणून 1 वजा करावा लागतो. कारण तिथे एकच फरक पडलेला असतो पहिल्या संख्येमध्ये. दिलेल्या समसंख्येनंतरची x समसंख्या काढणे. दिलेली समसंख्या x गुणिले 2. सोपं आहे खूप. दिलेल्या समसंख्येनंतरची आता सम दिली आहे आणि सम काढायची तर 2x आणि विषम काढायची तर पुन्हा 2x वजा 1. कारण सम दिली 2
3 लगेच येते ना, मग इथे 2xचा फायदा होत नाही, फक्त 1 राहतो, म्हणून तो वजा 1 करायचा असतो. बरं, आता यांनी तर काय दिलेलं आहे, संख्या प्रकार व त्यांची बेरजे. आता नैसर्गिक संख्या, समसंख्या, आता त्यांचं काय म्हणणं आहे, 1 ते 10 मध्ये जेवढ्या पण नैसर्गिक संख्या आहेत त्यांची बेरीज 55 येते, त्यांच्यामधल्या समसंख्यांची बेरीज 30 येते, त्यांच्यामध्ये जेवढे विषम संख्या आहेत म्हणजे 1, 3, 5, 7, 9 ते 25 येते, त्यांच्यामध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत, 2, 3, 5, 7, त्यांची 17 येते, 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, ओके. आणि संयुक्त संख्यांची बेरीज 37 येते. ठीक आहे. तर ह्या तक्त्यामध्ये इथपर्यंत तुम्ही जर फक्त पहिलाच तक्ता पाठ केला, फक्त पहिली लाईन पाठ केली, तर इथे 100 100 100 100 100 प्लस 100 करत जायचंय, तक्ता तयार होतो. समसंख्यामध्ये इथे 50 प्लस 50 प्लस 50 प्लस 50 करायचं, विषम संख्येमध्ये पण प्लस 50 करायचं, इथपर्यंत तक्ता आपला तयार होतो. ही त्यांची सर्वांची बेरीज आहे, ती पाठ करा, नाहीतर नका करू, काही गरज नाही पडते एवढी. आता मूळ संख्या मात्र वेगवेगळ्या असतात, त्यामुळे याच्यामध्ये गॅप सेम नसतो, त्यामुळे इथं आपण काही सांगणार नाही इथं ट्रिक. ओके, ते पाठ करूनच बेरीज करून लिहायची असते. आता आला आहे आंतरराष्ट्रीय रोमन. 5वीला पहिला लेसन आहे पहा, आंतरराष्ट्रीय आणि रोमनचा. 0 1 2 3 4 देवनागरी लिपी ही माहिती आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 मराठीमध्ये लिहितो ना, त्याला मराठी म्हणतो आपण, ती देवनागरी लिपी आहे. पाठ माहिती असू द्यात, माहिती असणार तुम्हाला, पण थोडासा विसर पडतो का ते 5वी नंतर 7वी पर्यंत 2 वर्ष जायचेत ना आपले, मग की नाही, विसर पडतोच नाही. काल रात्री खाल्लेलं सकाळी आठवत नाही आपल्याला. आंतरराष्ट्रीय चिन्ह 1 2 3 4 5 6 7 8 9. बरं, पुढचं रोमन संख्या IVX LCDM. पहा, तुम्हाला एक व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, लाल चटकदार मिरची 50 100 500 1000. IVX, I म्हणजे 1, V म्हणजे 5, 10, 50, ते पाठ करून घ्या, ते येत असेल तुम्हाला, 5वीला होतं. रोमन संख्या सगळ्यात महत्त्वाचं घ्यायचं. रोमन संख्येमध्ये शून्यासाठी कोणतेही संख्या चिन्ह वापरले जात नाही. या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नाहीये आणि IVX चिन्हांच्या सहाय्याने सगळे संख्याचे नियम लिहायचे असतात. I आणि X हे एकापुढे एक आले, त्यांची बेरीज केली जाते. IX ही चिन्ह एकापुढे जास्तीत जास्त 3 वेळाच लिहिली जातात आणि V ही संख्या 3 वेळा कधीच लिहिली जात नाही. ओके, हे लक्षात घ्या. आता I आणि V जर एखाद्या संख्येच्या उजवीकडे गेला तर पहा, 5मध्ये 1 मिळवला 7 बेरीज होते, आणि डावीकडे लिहिला तर त्यांची वजाबाकी होते. टिप काय दिली, IXC हे 3च चिन्हे संख्येच्या डावीकडे लिहिता येतात. ओके, ठीक आहे. IX आणि Cच, V वगैरे लिहिला जात नाही. 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी 10 5 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान व मोठे संख्या चिन्ह वापरून लिहितात. आता पहा, X 3 3I 10 अधिक 10 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 23. X कोण आहे 10, I कोण आहे, आता I नाही लिहायचा. I आणि V कोण असतो, V मधून डाव्या बाजूला I बसलाय म्हणजे वजा करायचा 4, आणि इथे 9 लिहायचा, आणि हे 20 29. ठीक आहे. आता त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या झालं की आपलं एवढं स्पष्टीकरण संपतंय. मग आपण 1.1 घेणार आहेत. व्हिडिओ मोठा होईल, मला वाटतं 1.1 मी पुढच्या लेक्चरला घ्यावं. त्रिकोणी संख्या, ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणी दाखवता येतात त्यांना त्रिकोणी असे म्हणतात. आपण रांगोळ्या काढतो का नाही, 3 ते 5 1 ते 3 तसं, त्यांना त्रिकोणी संख्या म्हणायचे. त्रिकोणा संख्येत 3ही बाजूंची लांबी सेम असते, म्हणजे इकडून 3 इकडून 3 इकडून 3, इकडनं 4 इकडनं 4 इकडनं 4. ठीक आहे. 1 3 6 4. ते कसं करायचं, पहिलं एकामध्ये 2 मिळवायचा, नंतर 3 मिळवायचा, नंतर 4 मिळवायचा, त्याप्रमाणे. सूत्र आहे, त्रिकोणी संख्या काढण्यासाठी लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार 5 आणि 6 घेतले भागिले 2, बे 1 बे, बे 3 6, 3 5 15. ठीक आहे. 15 ही असणारे 5वी त्रिकोणी संख्या. की 5वी पहा, पहिली 1 आहे, 1 मध्ये 2 मिळवले 3 आले, 3 मध्ये 3 मिळवले 6, 6 मध्ये 4 मिळवले 10, 10 मध्ये 5 मिळवायचे 15, मग 6 मिळवायचे, मग 7 मिळवायचे. ठीक आहे. आणि ह्या जो 5 आहे, या 5ला त्रिकोणी संख्येचा पाया म्हटलं जातं. आता पुढे पहा, त्रिकोणी संख्येचा पाया,
तर ती जर एखादा नंबर दिला त्याचा पाया कसा काढायचा, त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा. आपल्याला संख्या त्याने दिली आहे 45. 45ला काय करायचं, 2नी गुणून घ्यायचं, मल्टिप्लाय करायचं 2नी मल्टिप्लाय केलं की त्याला 90 आलं. 90चे असे फॅक्टर पाडायचे की ते सलग असतील, दोन लगतचे असतील. त्यातली छोटी संख्या घ्यायची, ती असते दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया. आता आपण जर घेतली 15चे फॅक्टर पाडायचे. 1 मिनिट, 15 ही त्रिकोणी संख्या आहे ना? हो आहे, ठीक आहे. हो, एवढंच उदाहरण घ्या, पुढचं बघू आपण. 15, ओके. नंतर चौरस संख्या म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या असते. मॅट्रिक्समध्ये 3x3, 4x4, 5x5 असं लिहिलं जातं. आणि पूर्णच आपण जे स्क्वेअर नंबर म्हणतो ते चौरस संख्या असतात. ठीक आहे. आपल्याला आता स्वाध्याय घ्यायचा आहे 1.1. 1.1 मध्ये जवळजवळ किती उदाहरणं आहेत? 11, 12, 15 उदाहरणं आहेत. ठीक आहे. पुढच्याच लेक्चरला घेऊया. पण हा जो मी आत्ता लेक्चर घेतलाय, हा जो आता लेसन शिकवलाय, तो खूप मेहनतीने करा, तर तुम्हाला पुढचे उदाहरणं पटपट समजले जातील. ठीक आहे.